सर्वांचं स्वागत आहे क्राईम स्टोरी 302मध्ये। तर मित्रांनो, तर बघा, आपण सध्या जे काही स्टोरी आहे ते स्टोरी आपण तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। तर एक कुटुंब असतं मित्रांनो, आणि त्या कुटुंबामध्ये व्यक्ती राहत असतात 4। तर त्या 4 व्यक्तीमध्ये 2 सख्खे भाऊ आणि मोठ्या मुलाची बायको आणि त्या 2 मुलांची आई, असं 4 जणांचं कुटुंब असतं। आणि नुकतंच एका 2 जोडप्याचं लग्न झालेलं असतं आणि त्याची आई आणि त्याचा लहान भाऊ असं 4 जण राहत असतात। तर नेमकं स्टोरी काय आहे, घटना काय आहे ते आपण बघणार आहोत। बघा, तिच्या वयाची 50शी उलटली होती, म्हणजे जे काही आई आहे त्या 2 मुलांची, जी 50शी उलटली होती। मुलांचे विवाह होऊन सून आली होती, पण तिच्या मनातील वासना काही कमी झाली नव्हती। ती मुलापासून विभक्त राहत होती। चोरून गावातील एका तरुणाचे तिचे अनेक संबंध होते। तिची चोरी चुपे चाललेली खेळ एकदा तिच्या मोठ्या मुलाने बघितला आणि भांडणाचा उद्रेक झाला। या भांडणात तिने आपल्या पोटच्या मुलाला जीव घेतला आणि मृतदेवाची विल्हेवाट लावली। जन्मदाती आई जेव्हा वासनांध बाई बनते तेव्हा ती कामतृप्तीसाठी किती भयानक पाऊल उचलते याचेची दर्शन घडवणारी घटना मी तुमच्या समोर प्रकट करणार आहे, तुम्हाला मी सांगणार आहे। तर व्यवस्थित ऐकून घ्या। बघा, नेमकी ही घटना कुठली आहे, तर ही घटना आहे गाझियाबाद जिल्ह्यातील मोदीनगर, म्हणजेच उत्तर प्रदेश या राज्यातील आहे। बघा, अनुज कुमार उर्फ समर दिनांक 18 जुलै 2021 रोजी दुकानाकडे गेला होता। तो सायंकाळी नेहमीप्रमाणे घरी येणे अपेक्षित होते, पण तो आलाच नाही। संध्याकाळी त्याची पत्नी अंजलीने त्याचा शोधाशोध केली, पण तो काही सापडला नाही। अखेरीस तिने आपल्या पती बेपत्ता झाल्याची तक्रार दिनांक 21 जुलै रोजी पोलीस ठाण्यात दिली, पण ती काही सापडला नव्हता। दरम्यान दिनांक 3 ऑगस्ट रोजी, म्हणजेच बघा जुलै, म्हणजेच कमीत कमी 13 ते 14 दिवसांनी त्याचा एक मृतदेह एका शेतामध्ये पडल्याचा, म्हणजेच जे काही अंजली आहे त्यात अंजलीचा जो काही भाऊ आहे त्याला जी मृतदेह होतो त्या शेतामध्ये दिसतो। ही माहिती मिळताच पोलीस यंत्रणा सक्रिय झाली। जो तरुण बेपत्ता झाल्याची तक्रार त्याच्या पत्नीने केली त्याचाच मृतदेह तिच्या भावाला दिसावा, यामागे काही गोडबंगाल तरी नाही ना, या विचारातच पोलीस घटनास्थळी दाखल झाले। पंचनामा वगैरे सोपस्कर पार पडल्यानंतरनं तपासाची चक्रे फिरू लागली। आता अनुज कुमार तर मेला होता, परंतु आता अनुज कुमारबद्दल तसेच त्याच्या परिवाराबद्दल माहिती गोळा करण्यात येऊ लागली। सुरुवातीलाच त्याची पत्नी अंजली हिच्याबद्दल पोलिसांनी माहिती घेतली। तिची चौकशी केली तेव्हा तिच्या यामध्ये काही सहभाग नसल्याचे दिसून आले। मात्र तपासात तिने या खुनामागे तिची सासू आणि धीराचा हात असावा असा संशय व्यक्त केला, पण पोलिसांनी त्याकडे फार गांभीर्याने पाहिले नाही। कोणतीही आई विनाकारण आपल्या मुलाचा जीव घेणार नाही असा पोलिसांचा अंदाज होता, पण पोलीस सर्व स्तरावर प्रयत्न करत होते। तेव्हा मात्र अनुज कुमारच्या आईवर संशयाची सुई येऊन स्थिरावली। तिच्या सुनेने तिच्यावर केलेल्या आरोपात काहीतरी तथ्य आहे याचा अंदाज पोलिसांना आला होता। अनुज कुमार, त्यांचा भाऊ अभिषेक आणि आई कृष्णादेवी असा हा परिवार होता। त्यातील अनुज कुमारच्या अंजलीशी विवाह झाला होता। लग्नानंतर काही दिवसातच कृष्णा आणि अंजली यांच्यात खटके उडू लागले। त्या कारणाने कृष्णा आणि म्हणजेच त्यांचे खटके उडू लागले। त्याच कारणाने कृष्णाचे वागणे चांगले नाही असे अंजलीचा आरोप होता। या वादावादीचे कारण सांगत कृष्णा मोठा मुलगा अनुज कुमार यांच्यापासून वेगळे राहू लागला। म्हणजेच नवीन लग्न झाले की लगेच यांच्यात घरामध्ये खटके उडत गेले, भांडणं होत गेले, आणि त्यातूनच अनुज कुमार आणि त्याची बायको अंजली ही वेगळे राहायला सुरुवात केलेली आहे मित्रांनो। आणि ज्याची काही आई आणि जो काही लहान मुलगा आहे अनुज कुमारचा, म्हणजेच भाऊ लहान, ते कृष्णाबाई, आणि जो काही मुलगा आहे लहान अभिषेक, हे दोघे वेगळीकडे राहू लागले। त्याच्यानंतर बघा पुढे काय झालं। कृष्णाने वयाची 50शी ओलांडली होती आणि ओलांडल्यानंतरही ती तरुण दिसत होती। भरलेल्या अंगाच्या कृष्णाचे वय जाणवत नव्हते, ती तरुणच दिसत होती। कमीजमधून दिसणारे तिचे मोठे भले स्तन युगल, सलवारमधून भरदार मांड्या आणि
डेहरेदार नितंबाचे होणारे दर्शन अनेकांचे लक्ष वेधून घेत होते. तिच्या मनातही वासनेचे वादळ घोघावत होते. ह्या व्याधीही ती शरीर सुखासाठी आसुसली होती. तिला पुरुष सुखाची लालसा होती आणि काही पुरुष तिच्या भरलेल्या देहावर फिदाई होते. पतीचे निधन झाले होते तर मुले कामावर नेली म्हणजेच गेली की ती एकटीच असे घरी, त्यामुळे तिला निवांत एकांत मिळत असे. नंतर अनुज कुमारचे लग्न झाले आणि त्याची पत्नी घरात आली. आता पुरुषांना सुख देण्यात सुनेचा आडसर होऊ लागला. तेव्हा कृष्णाने मुलापासून वेगळे राहण्याचा निर्णय घेतला. ती लहान मुलाला घेऊन वेगळी राहू लागली. येथे आता तिला विचारणारे कोणीच नव्हते. याचे तिने चांगलाच फायदा घेतला. आता देवेंद्र नावाचा तरुण तिचा आशिक झाला होता. ती एकटीच असल्याने ती कधी येत होता. तिचा उपभोग घेत होता. तिच्या मनात नेहमीच कामुकता भरलेली असल्याने दिवसाही ती त्याच्याशी संबंध ठेवत होती. तिचा हा व्यभिचार चोरीछुपे सुरू असला तरी गावात त्याची कुजबूज सुरू झाली. आपल्या आईबद्दल लोक वाईट बोलतात याचा अनुज कुमारला राग होता, पण त्याचे काही चालत नव्हते. तो आईवर विश्वास ठेवला होता. मात्र कुकर्म फार काळ लपून राहणारे नव्हते. तो दिवस उगवला होता, पण कृष्णाचे पाप उघडे पाडण्याबरोबरच अनुज कुमारचा बळी घेण्यासाठी नेहमीप्रमाणे अनुज कुमार दुकानात आला. दिवसभर त्याने व्यवसाय केला, धंदा केला. सायंकाळच्या सुमारास तो घरी जाताना त्याला आईची आठवण झाली आणि आईला भेटण्यासाठी तो आईच्या घराकडे, जे काही त्याचा लहान भाऊ अभिषेक आणि आई वेगळीकडे राहत होते, त्या घरी तो अनुज कुमार गेला. परंतु तिथं जाता जाता त्याच्या मनात एक म्हणजेच तिथं त्याला एक वेगळंच दिसलं. तिथं जणू तो तिथे जाणे म्हणजे मृत्यूला कवटाळणे अशातला एक प्रकार झाला. तो आईच्या खोलीजवळ गेला. दरवाजा त्याला उघडा दिसला. तसेच दारात एका पुरुषाचे चप्पलही दिसले. आपल्या आईला भेटायला कोण आले असावे असा त्याला प्रश्न निर्माण झाला. पुढे बाहेरच्या खोलीत तर कोणीच नव्हते, पण आतल्या खोलीत कुजबुजल्यासारखे आवाज येत होता. त्याने आत डोकावले आणि त्याला मोठा असा धक्का बसला. आई कृष्णा आणि तिचा प्रियकर देवेंद्र एकमेकाच्या मिठीत होते. तिच्या सलवार बाजूला पडली होती तर देवेंद्रने तिला आवळून धरले होते. तिच्या स्तनाचे मर्दन करत होता. तो तिची चुंबन घेत होता. ती हसत होती, त्याला आवळत होती. दोघांचा खेळ चांगलाच रंगात आला होता. उभे राहून त्यांचे सूर असलेले समज पाहून अनुज कुमारच्या तळपायाची आग मस्तकात गेली, तर त्याला पाहून ते दोघेही बिथरले. तो त्या दोघांकडे रागाने पाहत शिव्या देऊ लागला. तेव्हा तिने त्याला गप्प राहण्यासाठी दम दिला. तू कशाला आलास आमच्या घरी असा जाब विचारला. तिने मुलाच्या बाहेरच्या खोलीत ढकलले. तसे देवेंद्र त्यांच्या अंगावर धावून गेला. अनुज कुमार आणि देवेंद्र यांच्यात झटापट सुरू झाली. तो देवेंद्राला शिवीगाळ करू लागला. हे भांडण बाहेर गेले तर आपली बदनामी होणार हे कृष्णा आणि देवेंद्र यांनी ओळखल्यामुळे कोणत्याही परिस्थितीत अनुज कुमारला सोडायचे नाही असे त्यांनी क्षणार्धात पक्के केले. ते दोघेही त्याच्यावर तुटून पडले. आता जन्मदाती आईचा जीव घ्यायला सज्ज झाल्यावर वाचवणार तरी कोण असा प्रश्न निर्माण झाला. तिचा उपभोग घेता यावा यासाठी तिचा प्रियकरही तिच्या मुलाला मारण्यास सज्ज झाला होता. दुर्दैवी अनुज कुमारने अखेरच्या क्षणी आईच्या व्यभिचार उघड्या डोळ्याने बघितला. त्यामुळे त्याला आईच्याच हातून मृत्यू आला. आईच्या कामुकतेमुळे त्याच्या बळी गेला. देवेंद्रने त्याला बेदम मारहाण केली. तो अर्धमेला झाला तरी त्याचा काही राग शांत होत नव्हता. अत्यंत निर्गुणपणे त्यांनी त्याला ठार तर केले, पण मृतदेहाचे काय करायचे हा मोठा प्रश्न निर्माण झाला होता. ते मृतदेहाजवळ तसेच बसून राहिले. त्यानंतर रात्री कृष्णाचा मुलगा म्हणजेच अभिषेक आणि अनुज कुमारचा लहान भाऊ घरी आला. तेव्हा त्याने त्याला सांगितले की तुझा मोठा भाऊ अनुज कुमार घरी आला होता. त्याने नैराश्यातून आत्महत्या केली आहे. आता आपण काय करायचे? त्याचा मृतदेह आपल्या घरात आहे. हे प्रकरण आपल्या अंगलट येईल. त्यामुळे आपण काहीतरी करून मृतदेह लपवला पाहिजे, तरच आपली यातून सुटका होईल. हे सगळे ऐकून अभिषेक घाबरला. त्याने आईच्या बोलण्यावर विश्वास ठेवला. आपल्या भावाने का आत्महत्या केली असेल या विचारात तो पडला असला तरी त्या क्षणी मृतदेह लपवणे हेच मोठे काम होते. ते आधी करावे लागणार होते. त्यासाठी तो आणि त्याची आई विचार करू लागली. काही वेळाने
देवेंद्र ही सहज आल्याप्रमाणे आला आणि म्हणजे जे काही मदत करण्याच्या बहाण्याने मृतदेह लपवण्याच्या तयारीला लागला. अभिषेक आणि देवेंद्र यांनी रात्रीच्या काळोख्यात मृतदेह घरातून बाहेर आणून कारमध्ये घातला. घरापासून दूरवर आडबाजूला मृतदेह फेकून देऊन ते घरी परतले. त्यानंतर काहीच झाले नाही असा आयुर्भात ते फिरत होते. पोलिसांना जेव्हा कृष्णाच्या अनैतिक संबंधाबद्दल माहिती मिळाली तेव्हा पोलीस तिचा माग काढू लागले. तसे तिचा कथित प्रेमी देवेंद्र गावातून गायब असल्याचे आढळले. तेव्हा मात्र पोलिसांना संशय जास्त बळावला. अखेरीस पोलिसांनी कृष्णाला ताब्यात घेतले. तिच्याकडे चौकशी सुरू केली. सुरुवातीला तिने उडाउडीची उत्तरे देण्याचा प्रयत्न केला, परंतु पोलिसांनी खाके दाखवताच तिने पोपटासारखी मुठू बोलू लागली आणि आपण आणि माझ्या प्रियकराने देवेंद्रने आपण माझ्या मुलाला म्हणजेच जे काही अनुज कुमार आहे त्याचा आपण मर्डर केला असं तिनं पोलिसांना सांगितलं. तर ही घटना होती. तर ही घटना तुम्हाला कशी वाटली नक्कीच आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. जय हिंद.